ठाकरे हे कसलेले पैलवान आहेत, बाळासाहेबांचे वंशज आहेत, विरोधी पक्षाला कशी वागणूक द्यावी, कशी वागणूक घ्यावी हे जाणणारे ते आहेत। त्यांनी भाजपला त्यांच्या काळामध्ये कधीच लुडबुड करू दिली नाही। ज्या दिवशी केली त्या दिवशी ते बाहेर निघाले। त्यामुळे त्यांनी आम्हाला संपवण्याचा घाट घातला आणि घाट घालून तेच बेजार आहेत। 4-5 पक्ष गोळा करून सुद्धा त्यांना निवडणुका जिंकता येत नाहीत। बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली आहे, असा हल्लाबोल संजय जाधव यांनी केलाय। शिवसेना घेऊन गेले आहेत, पण ती टिकवण्याचं मोठं आवाहन त्यांच्या समोर आहे। ज्या परभणीनं शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यता दिली त्या परभणीतील उमेदवार सुद्धा शिंदे होऊ शकले नाहीत। यापेक्षा काय दुर्भाग्य म्हणावे। भाजपापेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी राज्यामध्ये जिंकेल। निवडणुकात मतलबी आरोग्य प्रत्यारोप होतात, मात्र मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर काही बोललो नाही। भाजपावर विश्वास ठेवून ते सोबत गेले आहेत। तो विश्वास किती सार्थकी ठरतो ते आपण आता पाहू। जे पेरलं आहे तेच उगवेल। तुम्ही का बाजूला गेला तो येणारा काळ ठरवेल। परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि उद्या पण राहील। काल जे म्हणत होते की मोदीच्या नावावर दगड सुद्धा तारले गेले, आज त्यांनी पहावे शिवसेनेचे चिन्ह गेलं असलं तरी मशाल चिन्हावर निवडणूक लढवून जिंकूनही दाखवू, असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केलाय। बघा, आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि उद्याही राहणार आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही। जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात, पण हे मोदीच्या नावावर नाही तरत 1989 पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात, हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं। आजचा जलसैलाब बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे, ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे। त्यामुळे कुणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणीन माझी शिवसेना आहे, हे काही भ्रमात राहू नका। मतदार राजा जागरूक आहे, उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाची। धनुष्यबाण नाही, किती मोठा संघर्ष आहे। ठीक आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे। धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ठीक आहे, आपल्यावर अन्याय झालाय, आपला धनुष्यबाण हिरावून घेतलाय, आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू, पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक जिंकू आणि जिंकून दाखवू। भाजपचे लोक तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे। उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे, बाळासाहेबांच्या वंशज आहे। विरोधकांशी मित्र पक्षाशी कशी वागणूक द्यावी, कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे। भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी लुडबुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले। मग ह्याने आम्हाला संपवण्याचा घाट घातला, पण आज घाट घालून हेच बेजार आहेत। 4-4, 5-5 पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळेला जिंकता येत नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशाची आहे, आपल्या राज्याची आहे। त्यामुळे हे बेगामे शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे। शिवसेना घेऊन तर गेले, आता टिकवण्याचं मोठं आव्हान समोर आहे। ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्यबाण दिला, ज्या परभणीनं शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली, त्या परभणी जिल्ह्यातला उमेदवार सुद्धा शिंदे गट शिवसेनेकडे घेऊ शकला नाही। ह्याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव असू शकतं। ही जागा महाविकास आघाडी जिंकल महाराष्ट्रामध्ये असं आता महाविकास आघाडीचा मी काही एवढा काय अभ्यास केलेला नाही सगळ्या राज्य पातळीवरचा, पण निश्चित भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा जिंकेल एवढा आत्मविश्वास। निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप हे होत असतात। निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो, विरोधाला काहीतरी विरोध करायचा, विरोधकांवर काहीतरी तोंडसुख घ्यायचं, हे त्यांचं राजकारणात ह्या गोष्टी चालत असतात। पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत, आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो। आम्ही जे केले तेच सांगितलंय। भविष्यात आणखी बऱ्याच काही गोष्टी ज्या केल्यात आम्ही ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत। परंतु काल 2-2 उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा ह्या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी परिस्थिती होती। सुदैवानं तुम्ही कोणी खुर्च्या दाखवल्या नाही, त्या जर दाखवल्या असत्या तर 2 उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली ही बघितली असती त्यांनी, जनतेनं तर कळाली असती। पण ठीक आहे, आजचं तरी किमान सगळं दाखवा, म्हणजे कालचं आजच्या ती अनालिसिस बरोबर होईल।
ती आपली आपण करावी सोडवण. आधी आपलं बघू, शेख आपली देख, बाद में देखेंगे सब. परभणीचा निकाल कसा राहील? अनेक जण जे धनुष्यबाण घेऊन निष्ठावंत उमेदवारी सुद्धा मिळत नाही, ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांची रद्द होण्याच्या मार्गावर आहे. काय वाटतंय, म्हणजे जसे की खासदार बघा आता तो त्यांचा विषय आहे. त्यांच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे आता येणारा काळ आपल्याला दाखवेल. एकाचा तर गळबळी कृपाल तुमाने साहेबाचा, त्याला म्हणलं ते दिले भीमानं खा, गुणानं ऐकलं नाही. बाबा गेल्या दशम्या गेल्या. हेमंत पाटलांचं पण जवळपास तसंच आहे. ते लढले पाहिजे हो, असं माझं मत आहे. मित्र आहे माझा जवळचा वाशिममध्ये तर भाजप त्यांना कळून जाईल की काय तुमची अवस्था आहे. गवळी 5 वेळा आलास, गवळी 5 वेळा निवडून आल्या, त्यांचं सुद्धा तिकीट मिळालं. म्हणाल ना तुम्हाला, तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवणार आहे. गहू पेरल्यावर गहूच उगवते, ज्वारी नाही उगवत. तुमच्यामध्ये जे अहंकार होता, ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात, का मजबुरी पोटी गेलात, का लाचारी पोटी गेलात, ही काळ ठरवणार. मुख्यमंत्र्याबाबत असं कळेल. आपण मुख्यमंत्र्याविषयी काय बोला, एवढे मोठे माणसं आहेत. 2004ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो, पण ते मुख्यमंत्री झाले, मी आणखी इथंच आहे. आपल्या सभा किती